महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजू लाटकर यांचा दणक्यात प्रचार शुभारंभ। अनेक घडामोडीनंतर कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार राजू लाटकर यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, ठाकरे गट, आम आदमी यांच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। ऐतिहासिक मिरजकर तिच्या चौकात भव्य सभा घेत प्रचार शुभारंभ करण्यात आला। महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजू लाटकर यांना बहुमतानं विजयी करण्याचा निर्धार यावेळी सर्व नेत्यांनी घेतला असून उमेदवार राजू लाटकर यांनी देखील सर्व नेत्यांचे आभार मानले। यावेळी उत्तरमधून आपण 100% विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार। साहेबांच्या या निवडणुकीपासून कोल्हापूर वासियांना खरोखरच सवय होणार की नामवंत परिवारातला नाही, जो खरा कार्यकर्ता आहे त्यालाच आपण निवडून दिलं पाहिजे। आजची सुरुवातीची नांदी सुरू झाली। मध्येच भाषण मी नेहमी माझ्या कोणतरी बाईट घ्यायला आलं तर सांगत असतो की यांची स्टाईल कशी आहे। बंटी साहेब एक नववार आपल्या कानामध्ये शिरला। कोल्हापूर म्हटलं की आपल्याला शौर्यांचा विचार आपल्या डोक्यामध्ये म्हणतो आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की छत्रपती शाहूराजांनी जो विचार लढाई मला आवर्जून सांगायचं आहे मित्रांनो, निवडणुका होत राहतील। मनपूर्वक सहर्ष स्वागत। आजच्या शुभारंभाबद्दल तुम्ही काय सांगाल या जनसंवादात? आज कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या या महाविकास आघाडीचा पुरस्कृत माझी उमेदवारी आहे त्याचा प्रचार शुभारंभाची हा मेळावा होता आणि त्याला जो मिळालेला प्रतिसाद आहे तर बघितलं तर कोल्हापूरच्या या स्वाभिमानी जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्याचं कोल्हापूर उत्तरचं उत्तर आजच लोकांनी ठरवले की राजेश लाटकर कार्यकर्ता कोणत्याही परिस्थितीत आमदार होणार। त्याच्या निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर समोरचं बटन दाबून त्यांनी विरोधकांचं प्रेशर वाढवलेलं आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे। निवडणुकीचा मार्ग विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे, त्याच्यापुढे तुमचे मुद्दे काय असणार आहे? मुद्दे म्हणजे कोल्हापूर जे गेल्या 3 वर्षात माझं तुमचं कोल्हापूरकर जे एक विकृत करून टाकलेलं आहे। रस्ते नाहीत, खड्डेमय रस्ते, धुळीचं साम्राज्य, वाहतुकीचे प्रश्न, अतिक्रमणचे मुद्दे, कचरा उठाव नाही, कचऱ्याची साठवणूक दिवसेदिवस वाढत आहे, प्रदूषित हवा। आज तुमचं माझं कोल्हापूर प्रदूषण महामंडळानं दूषित शहर म्हणून घोषित करायच्या मार्गावर आहे। पाण्याचं वितरण व्यवस्थित नाही, थेट पाईपलाईनचं पाणी चांगल्या प्रेशरनं आले पण वितरण नाही, असे अनेक प्रश्न, नागरी मूलभूत प्रश्नापासून एक कोल्हापूर गेल्या 3 वर्षात झगडत आहे। त्याला सुस्थितीत आणणं ही माझी प्राथमिकता राहील। बंटी साहेबांनी त्यांची यंत्रणा तर लावलेली आहे, पण तुम्ही कार्यकर्त्यांना काय आव्हान करता? नाही, बंटी साहेब असतील, सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष असेल, आम आदमी पार्टी, शेका पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, सर्व घटक पक्ष सगळ्यांनीच एक चांगली ताकद लावलेली आहे। ज्यावेळेला मतदार जागृत होतो आणि कोल्हापूरकर ज्यावेळेला पेटून उठतात त्यावेळी त्यांनी प्रत्येकाने नियोजन आपल्या ताब्यात घेतले। आमचे कार्यकर्ते देखील त्यात सहभागी आहेत। सगळ्यांनी निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे आणि ठरवलं आहे एकीकडं भ्रष्ट मार्गाने मिळवलेली धनशक्ती आहे आणि एकीकडं गोरगरिबांच्या मायेची आपुलकीची जनशक्ती आहे। प्रामाणिकपणा विरुद्ध लबाडी, आपुलकी विरुद्ध भ्रष्टपणा अशी ही निवडणूक आहे। त्यामुळे या निवडणुकीत लोकांनीच ताब्यात घेऊन मला कोणत्याही परिस्थितीत प्रचंड मताने विजय करतील यात शंका नाही। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।